अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे ही मराठी इंडस्ट्रीमधली अत्यंत लोकप्रिय जोडी. दोघांची लव्ह स्टोरी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. पण त्यांच्या वयातलं अंतर आणि शिवानीनेच विराजसला प्रपोज केलं होतं ही गोष्ट फार कोणाला माहीत नाहीये. नुकतीच विराजसने अमृता फिल्म्सच्या मुलाखतीत शिवानीला लग्नाआधी घातलेली अट सांगितली. शिवाय तिला लहान समजून तिच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही असा खुलासाही त्याने केला. विराजस म्हणाला, मी कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असताना तिची नुकतीच 10वी झाली होती. आमचं एकत्र कुटुंब आहे. माझी चुलत बहीण शिवानीच्या वयाची होती. त्यामुळे बहिणीच्या वयाच्या मुलीला गांभीर्याने घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे 5-6 वर्ष पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आता ती अनेकदा याबद्दल मला आठवण करून देते. तेव्हा आम्ही नाटकासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी करायचो. त्यामुळे ही त्यात लहान होती, तर तिच्याकडे कोण लक्ष देणार असं म्हणून दुर्लक्ष करायचो. पण नंतर तिने स्वतःवर खूप काम केलं. पुढे तो शिवानीबद्दल म्हणाला, शिवानीला ही वाचनाची आवड आहे. मलाही वाचनाची आवड आहे. घरूनही काही विरोध नव्हता, कारण ती लहानपणापासूनच कामानिमित्ताने आमच्या घरी यायची. तिने माझ्या आईसोबत कामही केलं होतं. त्यामुळे दोघींचीही छान मैत्री होती. आणि शिवानीची आई माझ्या आईबाबांच्या कॉलेजमध्ये होती, त्यामुळे त्यांचीही ओळख होती असं विराजसने सांगितलं. पुढे दोघांनी एकत्र काम केलं. तिथे त्यांची केमिस्ट्री आणखी वाढली आणि मग सेटल झाल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण विराजसने लग्नाआधी शिवानीला 2 अटी घातल्या होत्या. त्या अशा होत्या की एक तर लग्न करायचं असा हट्ट नाहीये, मला आनंदी राहायचं एवढंच. त्यात जर लग्न झालं तर चांगलंच आणि नाही झालं तरी हरकत नाही. पण लग्न केलंच तर निदान 3 वर्ष तरी डेट करायचं, की माझी एवढी ओळख असली पाहिजे की तिने 3 वर्ष सगळी भांडणं, सगळे रुसवे सगळं कळलं पाहिजे. मगच तो निर्णय घेणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला 30 वर्षांचं होईपर्यंत लग्न करायचं नव्हतं आणि बरोबर 30 वर्षांचा झालो तेव्हा लग्न केलं असं विराजसने या मुलाखतीत सांगितलं. विराजस आता अभिनेताच नाही तर दिग्दर्शक म्हणून सुद्धा नावारूपाला आलाय. तर शिवानी सुद्धा मालिका, नाटक आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात काम करते. दोघंही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. तुम्हाला ही जोडी आवडते का आणि विराजसच्या मतांशी तुम्ही सहमत आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.